नमस्कार श्रोते हो. दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात नारायण शेळके यांच्या वानवळा या संग्रहातली कथा, व्यथेची कथा. शुभदा ही माझी चुलत भावजं आहे. हट्टी, दुराग्रही, आत्मकेंद्री आणि कमालीची हावरट. भाऊ भेटला म्हणजे शुभदा पुराण सांगत असतो. दरवेळी नवी कथा आणि हा भोगत असलेल्या व्यथा. त्या बाजूला कधीतरी गेलो की त्याच्याकडे जातो तेव्हा दुसरी बाजू ऐकायला मिळते. काय सांगू भाऊजी, माझ्या नवऱ्यासारखा बावळट, खुळचट, वेडपट नवरा दुसरीकडे कुठेच सापडणार नाही. मी कशी सांभाळतीये ते माझं मला माहिती. अशा वेळी माझ्या भावाचा चेहरा एरंडेल प्यायल्यासारखा होतो, पण तिच्यापुढे हा दात काढण्यापलीकडे काहीच करत नाही. त्याची लाचारी आणि अगतिकता पाहून कीव येते. असाच एकदा एका संस्थेच्या ऑफिसमध्ये गेलेलो असताना त्या संस्थेचे चिटणीस ओळखीचे निघाले. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. त्यात ते म्हणाले, आम्ही सामाजिक कार्य करतो. त्यात दरवर्षी 5 आदर्श महिलांचा आम्ही महिला दिनाच्या दिवशी शाल, श्रीफळ आणि मानचिन्ह देऊन सत्कार करतो. तुमच्या पाहण्यात जर अशी कोणी महिला असेल की जी समाजासाठी काहीतरी विधायक कार्य करते तर तिचा आम्ही यावर्षी सत्कार करू. माझ्या डोक्यात नेहमी विचार येतो की खरंच योग्य व्यक्तींचे सत्कार होतात का, आणि आपल्यात पात्रता नसताना ते तो स्वीकारतात का. मला या गोष्टीचा पडताळा करायची लहर आली आणि मी माझी चुलत भावजय शुभदा सदावर्तेचं नाव सुचवलं. तिच्या समाजसेवेबद्दल थोड्या थापा मारल्या. पत्ता आणि फोन नंबर दिला. म्हटलं, आपण काही कोणाचं वाईट करत नाही, फक्त माझं नाव मात्र सांगू नका, नाहीतर तो सत्कार त्या स्वीकारणार नाहीत असं त्यांना खोटंच सांगितलं. नंतर ती गोष्ट मी विसरून गेलो. कालांतराने तो भाऊ मला भेटला. फारच वैतागलेला आणि अपसेट वाटत होता. तेव्हा मी त्याला विचारलं, रमेश, अरे तुला हसता येत असेल तर कधीमध्ये हसत जावं ना माणसानी. तब्येतीला बरं असतं असं म्हणतात. म्हणून तर खोटे हसण्याचे हास्य क्लब ठिकठिकाणी निघालेत. किमान एखाद्या हास्य क्लबचा सभासद तर हो. तो म्हणाला, दिनू बेट्या, तुला विनोद सुचतायत. अरे ज्याचं जळतं त्याला कळतं. अरे सध्या माझ्या घराची झाली आहे चावडी आणि माझा झाला आहे जागल्या. पूर्वजन्मीच्या कर्माचं फळ भोगतोय मी. अरे असं काय घडलं काय? काय घडलंय, काय घडलं नाही ते विचार. अरे तो जो कोणी असेल ना, तो जो माझ्या समोर आला ना, मी त्याचा गळा आवळून खून करीन आणि आनंदाने फासावर जाईन. रमेश मुठी आवळत म्हणाला, अरे कोण आहे तो? असं काय केलं त्यांनी की तू त्याचा खून करायला निघालाय? अरे त्या भोसडीच्यानी शुभदाचं नाव समाजसेविका आणि आदर्श स्त्री म्हणून त्या अखिल भारतीय कनवाळू स्त्री संस्थेच्या लोकांना कळवलं. मग काय, हिच्यासारखी हावरडबाई ती तो सत्कार सोडतीये का काय? अरे मी तिला त्यापासून परावृत्त करण्याचा खूप प्रयत्न केला, पण कसलं काय, आधीचं मरकट त्यात मद्य प्याला, अशी तिची झाली अवस्था. अरे पण नेमकं काय झालं ते सांगशील का? चल त्या समोरच्या हॉटेलमध्ये बसू, चहा पीत पीत तुला सांगतो. चहा पिताना त्यांनी सांगायला सुरुवात केली. सकाळची 9ची वेळ होती आणि फोन खणखणला. मला वाटलं माझ्याच कामासंदर्भात असेल म्हणून मी तो घेतला. हॅलो. मला बोलायची संधी न देताच पलीकडचा बोलला, सदावर्तेंचा फोन आहे ना हा? हो बोला, मीच बोलतोय. मी त्याला उत्तर दिलं. तर म्हणाला, शुभदा मॅडम आहेत का? आयला, म्हटलं या शुभाची शुभदा मॅडम कधी झाली? मराठी 4 बुकही न शिकलेली ही मॅडम कधी झाली मला कसं कळलं नाही? मी तर मॅडच झालो. तरी खात्री करून घेण्याच्या इराद्याने मी पुन्हा विचारलं, कोण शुभदा मॅडम? अहो शुभदा सदावर्तेंचंच घर आहे ना हे. पलीकडच्याचा त्रासिक आवाज आला. मी त्याला म्हटलं, हो त्यांचंच घर आहे. मनात म्हटलं, म्हणून तर या घरात सदैव त्यांचंच वर्चस्व असतं. अरे मग बाईसाहेबांना फोन द्या, तुम्ही का हातात धरून बसलाय फोन? नाही पण तुमचं त्यांच्याशी काम काय आहे? तुम्हाला काय करायचं त्याच्याशी? पाय धुतं म्हणे पैंजण केवढ्याचे. माझं त्यांच्याकडे पर्सनल काम आहे, तेव्हा मुकाट्यानं त्यांच्याकडे रिसिव्हर दे. पर्सनल सेक्रेटरी असला म्हणून काय झालं? किती पर्सनलमध्ये घुसावं याला काही मर्यादा आहेत का नाही? पलीकडचा आता एकेरीवरच आला होता. तो मला PA समजला होता.
वास्तविक पाहता तिचा पर्सनल पती असूनही माझ्या पर्सनल आयुष्याचा तिने बाजार मांडला. लग्न झाल्यापासून या बंद्याचं न चालणारं गुळगुळीत नाणं झालं आहे. तांब्याच्या गरगरीत गडूचं पोचे झालेल्या तांब्यात माझं रूपांतर झालं आहे आणि ही लग्नाच्या वेळची कोवळी काकडी आता काशीफळ भोपळा झाली आहे. हे बदल सोडले तरी मी तिचा पर्सनल नवरा असूनही माझं हिच्यापुढे पर्सनल असं काही चालत नाही. आणि हा म्हणतोय की माझं तिच्याकडे पर्सनल काम आहे. तुला सांगतो दिनू, खरं म्हणजे आमचा प्रेमविवाह. त्याचं काय झालं, मी होतो बीला, वय म्हणशील तर गद्दे 25. सिव्हिल लाईनला असल्यामुळे आमच्या लाईनला लाईनी मारायला मुलीच नव्हत्या. लाईन मारत होतो पण त्या कागदावर, प्लॅन, डिझाईन इत्यादीसाठी. सदा त्या निर्जीव दगडांशी संबंध असायचा. सुंदर, सुकुमार, हळूवार, नाजूक, लवचिक असल्या शब्दांचा आणि कामाचा तिथे संबंधच नाही. तोडा, फोडा, जोडा, ओढा, ठोका, पिळा या पद्धतीचं काम असल्यामुळे आम्ही यंत्रवत झालो होतो. एका विवाह समारंभात शुभदा मला दिसली आणि माझ्यातला 25ला तरुण जागा झाला म्हणण्यापेक्षा भाव चळला, नंतर चळला, शेवटी तिने मला अलगद गुंडाळला. ती त्यावेळी दिसायला सुंदर होती. गोरा रंग, गोल चेहरा, मादक डोळे, सुडोल बांधा, लांबसडक केस, या सगळ्या गोष्टी माझ्यासारख्या खोळ्याचा खुळखुळा बनवायला पुरेशा होत्या. ती घरची श्रीमंत होती पण शिक्षणाच्या बाबतीत प्राथमिक शाळेत जाऊन प्राथमिकच राहिली. अर्थात सौंदर्य आणि शिक्षण याचा तसा काही संबंध नसतो याचा जावई शोध मी जावई होताना लागला. आमच्या विवाहाच्या आड जसं कोणी आलं नाही तसं शिक्षणही आलं नाही. अरे, मी तिच्या सौंदर्याने इतका झपाटलो होतो की विवाहानंतर मी माझा राहिलोच नाही. मी काय खावं, प्यावं, लावं, काय करावं किंवा करू नये इतकंच काय, माझ्या व्यवसायातसुद्धा ती सल्ले द्यायला लागली. चुकीचं असूनही मला करायला भाग पाडायला लागली. आणि मग माझ्या लक्षात आलं की तिने माझा गोजीरवाणा कुत्रा बनवलेला असून गळ्यात सोन्याचा पट्टा घालून दोरी मात्र हातात ठेवली आहे. एका 4थी शिकलेल्या खेड्यातल्या पोरीने शहरातला इंजिनियर पटकावून त्याला आपल्या मुठीत ठेवला. याचं सगळीकडे कौतुक झालं, त्यामुळे ती अधिक शेफारली. आता 4 चौघात ती माझ्या गुलामगिरीचं प्रदर्शन करायला लागली आणि मग माझं पर्सनल जीवन सार्वजनिक झालं. तेव्हा अशा या बाईशी पर्सनल काम असणाऱ्या पर्सनॅलिटीचं मला कौतुक वाटलं. अरे रम्या लेका, कुठं वाहत चालला राव तू? ते टेलिफोनचं बिल वाढत चाललंय. पुढं काय झालं ते आधी सांग. सांगतो ना. मी भिदभिद फोनवर म्हणालो, कोणाचा फोन होता म्हणून सांगू? माझं नाव माधव मायाळू कनवाळू स्त्री संस्थेचा मी चिटणीस आहे, सांग. इतक्यात किचनमधनं शुभदा पदराला हात पुसत मला पुसायला लागली. कुणाचा फोन आहे? कशाला वाद घालताय? मी कशाला वाद घालू? कुणीतरी मायाळू का जर्दाळू आहे, त्याला तुझ्याशी पर्सनल बोलायचं आहे. तुला मॅडम काय, बाईसाहेब काय पदव्या लावतोय. हे असं ऐकायची सवय नाही, कसं तरी वाटतंय. आणा इकडे, असं म्हणून तिने रिसिव्हर हिसकावून घेतला. बोलायला लागली. हॅलो, मी शुभदा सदावर्ते बोलते. नमस्ते मॅडम, मी माधव मायाळू बोलतोय, कनवाळू स्त्री संस्थेचा चिटणीस. बोला, मी काय सेवा करू शकते आपली? ती आपल्या ठेवणीतल्या गोड आवाजात म्हणाली. बऱ्याच वर्षांपासून प्रथमच मी हा आवाज ऐकत होतो. बाईसाहेब, आमची संस्था दरवर्षी निरपेक्षपणे समाजाची सेवा करणाऱ्या 5 भगिनींचा महिला दिनी सत्कार करत असते. अरे वा, छानच आहे. अशा महिलांच्या कार्याची कोणीतरी दखल घ्यायला हवी. बरं वाटलं हा ऐकून. आणि त्यातून तुमचं मायाळू नावही सार्थ होतं आहे. बरं, पण या कामी मी आपल्याला काय मदत करू शकते? शुभदा त्याला जरा साशंकतेनं म्हणाली. तर तो म्हणाला, बाईसाहेब, यावर्षी तो मान तुम्हाला मिळाला आहे, अभिनंदन तुमचं. मला? अहो, कसं शक्य आहे? आपण माझ्यावर कशी काय दया केली दयाळू साहेब? नाही, दयाळू नाही, मायाळू. काय शक्य नाही? आणि अहो, तुम्ही प्रसिद्धी परांगमुख आहात. तुम्ही तो स्वीकारणार नाही, या सगळ्या गोष्टीची कल्पना आम्हाला आधीच देण्यात आली आहे. कुणी दिली कल्पना? नाही, त्या व्यक्तीनं नाव न सांगण्याच्या अटीवर तुमचं नाव सुचवलं आहे. तेव्हा मॅडम, नाही म्हणू नका. मी उद्या सकाळी 9 वाजता रीतसर आमंत्रण द्यायला आणि आपला परिचय न्यायला येतो. आपला पत्ता मला देण्यात आलेला आहे. आता आपला आग्रहच आहे तर मी काय बोलणार नाही का? बरं, अच्छा, या तुम्ही. असं म्हणून तिने रिसिव्हर खाली ठेवला आणि विजयी मुद्रेनं आणि तुच्छतादर्शक दृष्टीने तिने माझ्याकडे बघितलं.
अगं कोणाचा सत्कार आहे, कशासाठी आहे आणि त्याच्याशी तुझा काय संबंध आहे? मी धास्तावलेल्या आवाजात तिला विचारलं तर म्हणाली, कुणाचा म्हणजे काय? माझा. येत्या महिला दिनी कनवाळू संस्थेतर्फे 5 कर्तबगार महिलांचा सत्कार होणार आहे, त्यात माझं नाव आहे. काय तुझा सत्कार? अरे मी 3 ताड उडालो ना. म्हटलं अगं गेली 25 वर्ष मी तुला जवळून ओळखतोय. लग्न झाल्यापासून मीच तुझी सेवा करतोय. सगळ्याकडून सेवा करून घेण्याची कला तुला अवगत आहे. शेजारी पाजारी आळीत तू फटकळ, तोंडाळ, कजाग आणि भांडकुदळ या पदव्यांनी विभूषित झालेली आहेस. तू एकदम सामाजिक सत्काराला कशी काय पात्र ठरली? हे बघ, नावाच्या साधर्म्यामुळे काहीतरी घोटाळा झालेला दिसतो, तेव्हा शुभदा तू हा सत्कार स्वीकारू नयेस असं मला वाटतंय. का 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 म्हणून? मी मागायला गेले होते का माझा सत्कार करा म्हणून? सत्कार कसा चालत आलाय? मी काय वेडी आहे का तो नाकारायला? अगं पण सत्काराला आपण पात्र आहोत का नाही याचा तरी माणसाने विचार करावा ना. कुठल्या काळात वावरताय हो तुम्ही? ते दिवस गेले आता. अहो आता पात्रतेच्या व्याख्या बदलल्या आहेत, नीतिमूल्ये बदलली आहेत. त्यामुळे मटकेवाला, भट्टीवाला, अड्डेवाला अशा भाईंचा भाव कमालीचा वधारला आहे. अशी माणसं तुरुंगातून सुद्धा निवडून येत आहेत. त्यांचे जाहीर सत्कार होत आहेत. आणि तुमच्यासारखी सरळमार्गी, सत्यवचनी, तत्वनिष्ठ माणसं त्या सत्कार सभेत टाळ्या वाजवताना दिसत आहेत. हां, उगा शुभकार्यात मांजरासारख्या आडवे जाऊ नका. अरे तिने सद्य समाजाचं चित्रच माझ्यासमोर उभं केलं. हे बघ, तिच्या म्हणण्यात तथ्य होतं, पण ते माझ्या मनाला पटत नव्हतं. पुढे म्हणाली ती, तेव्हा सत्कार आणि सुसंस्कार याचा काडीचाही संबंध नाही, समजलात? मी भांडकुदळ का? कजाग का? थांबा, आता माझी बदनामी करणाऱ्या साळकाया माळकायांना हिसकाच दाखवते. माझा समाजसेविका म्हणून जाहीर सत्कार झाला की त्या कुत्र्यांची तोंड कशी काळी होतात तेच बघणार आहे. बहुतेक शुभा हिरेला पेटली बरं का. मी म्हटलं, अगं उद्या ते तुझी मुलाखत घ्यायला आले तर सांगशील काय? दरमहा 1 कामवाली बाई याप्रमाणे वर्षात 12 मोलकरणींना रोजगार दिला म्हणून सांगणार आहेस? तुझ्या दारात पण कॉर्पोरेशनच्या रस्त्यावर उभं राहणाऱ्या हातगाडीवाले, भाजी विक्रेत्यांकडनं हप्ता घेतेस म्हणजे रोजगाराला प्रोत्साहन देतेस असं सांगणार आहेस का? खालच्या शालूवहिनींनी लघुउद्योग म्हणून टाकलेलं कांडप केंद्र बंड पाडलंस म्हणून त्यांना प्रोत्साहन दिलंस असं सांगणार आहेस का? तू केलेली एखादी तरी चांगली गोष्ट सांग की. काही नको त्या शालूची बाजू घ्यायला. कांडप केंद्र काय टाकलं आणि लागली नाकानी मिरच्या सोलायला. 5 किलो मिरची तिच्याकडे टाकली तर त्याचे पैसे मागायला लागली. मग केला कॉर्पोरेशनमध्ये अर्ज, ध्वनी प्रदूषण होतं आहे. झालं कांडप केंद्र बंद. आता बसली आहे काळ्या तिकटासारखं तोंड करून. अगं पण कांडप केंद्रापेक्षा तुझ्या आवाजानं किती प्रदूषण होतं आहे. केलं आहे का कोणी अर्ज? काय बिशाद आहे. एका एका भवानीची झिंजी उपटून हातात देईन. शुभदा तिच्या स्वभाव धर्माप्रमाणे ताड बोलत होती. तिला या सत्कारापासून कसं परावृत्त करावं हे मला समजत नव्हतं. तरीही मी चिवटपणे प्रयत्न करत होतो. शेवटी मी हार पत्करली, तिला कोपरापासून हात जोडले. दुसऱ्या दिवशी तुला सांगतो, कधीही लवकर न उठणारी शुभा लवकर उठली, आम्हाला उठवलं आणि आम्हाला कामाला लावलं. त्या जिना झाडणं, दारखिडक्यांचे पडदे बदलणं, हॉल झाडणं, जाळी जळमटं काढणं, फरशा पुसणं, दिवाणांचे तक्क्यांचे आभरे बदलणं, फ्लॉवर पॉटमध्ये ताजी फुलं भरणं. अरे कामाची मालिका संपतच नव्हती तिच्या. आणि त्याचबरोबर सूचनांची मालिका सुरूच. आत्तापर्यंतच्या एकाही दिवाळीत मी तिचा असा उत्साह पाहिला नव्हता. रोज खालच्या अंगणात केर टाकणारी आणि शालू कसं झाडते ते बघणारी शुभदा आज सकाळी सकाळी खाली गेली आणि अंगण झाडायला लागली. सडा टाकला, त्याच्यावर रांगोळी काढायला लागली. हे बघून शालू वहिनींना आश्चर्य वाटलं. त्यांनी स्वतःला चिमटा काढला, पण समोरचं दृश्य तर खरं होतं. त्यांनी न राहून विचारलं, काय शुभा वहिनी आज काय विशेष? तर म्हणाली, अहो परवा महिला दिनाच्या दिवशी आदर्श महिला म्हणून माझा जाहीर सत्कार आहे. त्याचं निमंत्रण द्यायला आणि माझी मुलाखत घ्यायला संस्थेचे लोक येणार आहेत. हे सांगताना शुभदाचा ऊर दाटून आला होता. वहिनी म्हणाल्या, काय तुम्ही आदर्श आणि तुमचा सत्कार? ती संस्था काय मूकबधीर आणि अंधांची एक काय? तर म्हणाली, नाही बरं, चांगली डोळसांची आहे. शालू वहिनी माझा ऐका, बाथरूममध्ये जा, शॉवरखाली उभ्या राहा, म्हणजे तुमची झालेली आग शांत होईल. एवढं बोलून शुभदा धाड पाय आपटत वर आली. मनातनं तिला आनंद झाला होता, कारण आता ती बातमी सोसायटीभर होणार होती.
आणि सोसायटीतल्या तमाम बायकांचे चेहरे बिनदुधाचा आणि बिनसाखरेचा चहासारखे कडू होणार होते. अहो, बाद झालं ते वर्तमानपत्राचं चरवण करून चोथा करणं. उठा आता, कामाला लागा. सुप्रभाती शुभदानं माझ्या वाचनाचा चोथा केला. तिचा वर्तमानपत्राशी संबंध फक्त सिनेमाच्या जाहिराती आणि रद्दीपुरता. तेव्हा तिला त्याचं महत्त्व कसं पटणार ना? अहो, काय म्हणते मी, लवकर आवरा. आत्ता 9 वाजतील आणि मायाळू येतील. मग आम्ही काय आरतीचं तबक घेऊन उभं राहायचं का पायघड्या घालायच्या त्यांना? काही करू नका, फक्त स्वतःचं आवरा. दाढी करा, स्नान करा, जरा चांगले दिसा. तुमची ओळख करून देताना मला खाली पाहायला लावू नका. कशाला खाली बघतेस तू? चांगलं वर बघ की नेहमीसारखं. प्रश्न बघण्याचा नाही आहे. ज्या बाईच्या घरात शिस्त, स्वच्छता आणि टापटीप नाही, ती काय समाजसेवा करणार, असा त्यांचा समज व्हायला नको म्हणून म्हणते मी. आयुष्यात स्वतःला काही जमलं नाही, माझे पाय खेचू नका आता. माझा सत्कार होणार आहे, माझं नाव होणार आहे, मला प्रतिष्ठा लाभणार आहे, याचा तुम्हाला अभिमान वाटायला हवा. ते राहिलं बाजूला आणि वर बायकांसारखा माझा मत्सर करता. शोभतं का तुम्हाला हे? शुभदाचा आवेश, आवाज आणि उत्साह बघून सत्काराच्या कल्पनेने जर तिच्यात एवढा बदल झाला, तर प्रत्यक्ष तो झाल्यावर काय होईल याची मला भीती वाटायला लागली. हे बघा, ते लोक आल्यानंतर शहाण्यासारखं वागा. बावळटासारखं मध्ये मध्ये पचकू नका. तुम्हाला सवय आहे म्हणून सांगते. सखूबाईला मी चहा पोह्याचं सांगून ठेवलं आहे. तुम्ही फक्त चहाचे कप आणि पोह्याच्या डिशचा ट्रे घेऊन बाहेर या. तोही मी आणला असता, पण माझा तुमच्यावर काडीचा विश्वास नाही. मी किचनमध्ये गेल्यानंतर तुम्ही सत्काराच्या हंडाभर दुधात साखर टाकायच्या ऐवजी मीठ टाकाल, नासवून ठेवाल. म्हणून तुम्हाला त्यांच्याबरोबर एकटं ठेवणं मला परवडणारं नाही. माझा कचरा करायची एकही संधी ती सोडतच नव्हती, तुला सांगतो. आता त्यांच्यासमोर आपली कचरा कुंडी होऊ नये म्हणून मी काळजीत होतो. बरोबर सकाळी 9 वाजता मायाळूची रिक्षा दारात थांबली. काळा बुटका, जाडा, डोक्याला टक्कल आणि जाड फ्रेमचा चष्मा असलेला सफारी म्हणजे मायाळू होता, तर त्याच्याबरोबर एक सुरेख कोवळी चवळी त्या वांग्याबरोबर वर येताना दिसली. शुभदाने त्यांचं तोंड भरून स्वागत केलं. मायाळू दिवाणावर स्थानापन्न झाले. लोडाला त्यांनी बगलेत मारलं. ऐस पैस बसले. शेजारी ती तरुणी बसली. मी मायाळू आणि ह्या माझ्या स्वीय सहाय्यक शोभा शृंगारपुरे. मुळात सुंदर असताना शृंगाराची काय आवश्यकता, म्हणून त्यांना पुरे म्हणायला लागतं, म्हणून त्यांचं नाव शृंगारपुरे पडलेलं असावं. असं म्हणून मायाळू पोटातून गदागदा हसले. हे त्यांच्या पोटावरनं समजलं. तसे त्या लाजल्या आणि म्हणाल्या, हे हो काय सर, तुम्ही म्हणजे असे आहात ना? मला याही परिस्थितीत मायाळूच्या जागी आपण असायला पाहिजे होतं असं वाटलं. पोट स्थिर झाल्यावर मायाळू म्हणाले, आपण आमचा सत्कार स्वीकारला त्याबद्दल प्रथम मी तुमचे आभार मानतो. आपण माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्तीच्या फूल ना फुलाची पाकळी अशा कार्याची दखल घेतली त्याबद्दल मी आपली ऋणी आहे. नाहीतरी हल्ली समाजसेवा, विशेषतः स्त्रियांची, हा टिंगलटवाळीचा विषय झाला आहे. घरचं खाऊन लष्कराच्या भाकरी भाजणं, रिकामटेकड्या बायकांची ही एक नवी फॅशन, गप्पा छाटणं आणि पत्ते कुटणं, अशा प्रकारे पाय खेचण्याचे उद्योग जास्त, त्यामुळे शत्रू जास्त. नमुना म्हणून गल्लीतल्या 4 बायकांना विचारा, कुणीही चांगलं बोलणार नाही. म्हणून तर मी आत्तापर्यंत सत्काराच्या मोहातच पडले नाही. मॅडम, तुम्ही म्हणता ते खरं आहे. ही एक विकृती आहे आणि हा त्रास साधू संतांपासून मोठमोठ्या नेत्यांना सुद्धा चुकलेला नाही. आपण सामान्य माणसो, तेव्हा काही कोणाला विचारायची आवश्यकता नाही. पण साहेबांचा तरी तुम्हाला पाठिंबा आहे ना? का घर की मुर्गी दाल बराबर, असं नाही ना? मुळात साहेबांना यातलं काही कळत नाही आणि माझ्या शब्दाबाहेर ते नाहीत, म्हणून तर मी एवढं करू शकले ना. मग काही प्रश्न नाही. बरं, आपण परवा येत आहे, निर्णयाची व्यवस्था करू का आपण येणार, म्हणजे तशी व्यवस्था करायला? मायाळू रीतिरिवाजाप्रमाणे म्हटले. तर ही म्हणाली, नको, आमच्याकडे 4 व्हीलर आहे, शिवाय हे आहेत की. त्यांना घेऊन मी बरोबर कार्यक्रमाच्या आधी अर्धा तास हजर राहते. शुभदाने जाण्याचा प्रश्न मिटवून टाकला. शेवटी सत्काराचा दिवस उगवला. शुभदाने सकाळी माझ्याकडनं गाडी धुवून पॉलिश करून घेतली. सिल्कच्या मोठ्या काठाची साडी, ब्लाऊज इस्त्री करून घेतलं. चौकातून मोठा टप्पोरा गजरा आणून घेतला. स्वतः पार्लरमध्ये जाऊन आली. मी तिला म्हणालो, की अगं शुभदा, आपण काही लग्न समारंभाला नाही चाललो. समाजसेविकेनी कसं साधं दिसायला पाहिजे ना. तुम्ही का बसावं, तुम्हाला काय कळते? सत्कार मूर्तीनी कसं भारदस्त, आकर्षक दिसायला पाहिजे, शिवाय इतर चौघीत उठून दिसायला हवं. आणि हे बघा, फोटोग्राफरला सांगून ठेवा 2-3 तरी फोटो काढ म्हणावं, म्हणजे त्याच्यातला एखादा तरी चांगला येईल.
शिवाय त्यांचा फोटोग्राफर असेल त्यालाही सांगून ठेवा. शेवटी आचार्य गद्रे सभागृहात समारंभ संपन्न झाला. 200-250 मंडळी कार्यक्रमाला उपस्थित होती. समाज कल्याण मंत्र्यांच्या हस्ते समारंभ पार पडला. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि मानचिन्ह देऊन शुभदा मोठ्या अभिमानानं आणि दिमाखात बाहेर पडली. याही अवस्थेत तिने पोज देऊन आणखीन एक फोटो काढून घेतला. त्या सगळ्या वस्तू माझ्या हातात देऊन ती एखाद्या मंत्र्याच्या थाटात गाडीत बसली. मी ड्रायव्हरची भूमिका बजावली आणि घरी आलो. इथपर्यंत ठीक आहे बरं का, पण त्या सत्कारानंतर शुभदा पार बदलली. अरे आता आमच्या घरात गल्लीतले भुरटे पुढारी, तथाकथित नेते, नगरसेवक यांची उडबस सुरू झाली आहे. कुठल्या तरी पक्षाच्या निवडणुकीचं कार्यालय घरात सुरू झालं आहे. पुढच्या निवडणुकीत तिला म्हणे पक्षातर्फे उमेदवारीसुद्धा मिळणार आहे. मला आता काळजी वाटायला लागली की ही जर खरोखर निवडून आली तर 4 बुकही न शिकलेली ही कसा काय कारभार करेल. रम्या, लेका तुझे ग्रहमान बदलले म्हणून समज. वहिनींच्या अंगच्या गुणांचं राजकारणात सोनं होईल रे. अरे तू सिव्हिल इंजिनियर, पण लोकांची बाथरूम, किचन ओटे आणि गच्ची लिकेजची कामं करतोस. आता एकदा वहिनी निवडून आल्या ना, हे फक्त टेंडर भरायचं, खोऱ्याने पैसा ओढायचा. आता शिक्षणाचं म्हणशील तर त्याचा याच्याशी काही संबंध नाही. तू एवढा शिकलेला आहे, झालास का मंत्री? नाही ना. अरे फुलनदेवी, राबडीदेवी कुठे शिकलेल्या होत्या, पण त्यांनी राज्यकारभार केलाच का नाही? आणि रमेश, तू त्या जो कोणी नाव सुचवलं ना त्याचा खून करण्याच्या ऐवजी आभार मान बरं का त्याचे. अच्छा, आता निघू. आपण उद्याच्या रविवारी तुझ्या शोभडी देवीला भेटतो आता आणि त्यांचं अभिनंदनही करतो. अच्छा, असं म्हणून मी त्याचा निरोपही घेतला. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात नारायण शेळके लिखित कथा व्यथेची कथा. ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. मित्रपरिवारात, नातेवाईकात ही कथा शेअर करा आणि भेटत राहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.